नाच करते का? आहे काही तर आपल्या चॅनलमध्ये सोबत त्याच्या तर काही आता आम्ही चाललो आहे वैष्णवी देवीला. बघू येतं तर बॅग वगैरे मी घेतलेली आहे. आता चाललो आहे वैष्णवी देवीला. आता तुम्हाला पुढे जाऊन भेटतो. ओमकार संचित हरीला बघू शकता. आता इथून ओला बुक करतोय आणि ते कुशार आणि पण्या पण येते इथं. चला आता तुम्हाला ओला भेटतो डायरेक्ट ओला बुक करून. बघू आता आम्ही ओलामध्ये आता केलेली आहे आणि ते पण्या शेट बसलेला इथं ओमकार शेट चला आता डायरेक्ट मेट्रो स्टेशनला तुम्हाला. जय माताजी. जय माताजी. आम्ही आता बँड्रा स्टेशनला पोहोचलेलो आहे. बघू आता गेट नंबर 1 ला गाडी आहे आता. तर आता तिथे जातो आणि आधीच्या पुढे गेलेले आहेत. बघू येतं इथे आमची सीट आहे सर्वांची. सर्व आता इथे बसलेले आहेत. आता थोड्या वेळेत भेटतो तुम्हाला काय असेल ते दाखवतो. तर काही इथे बघू येतात आता आम्ही जेवतो सर्व. तर तुम्हाला जेवण करून भेटतो आणि बघू येतं इथं पनीर भुर्जी. तेच बघू येतं आता किती वाजले आहेत. इथं 7 वाजलेले आहेत आणि टाइमपास आम्ही आता गेम खेळता. टाइमपास ना पैसा 50 रुपये केली आहे इथे. 1 नंबरला आणि 2 नंबरला अर्धा. तुम्हाला आता कोण जिंकतं ते दाखवतो. चला तुम्हाला भाई आता आम्ही इथे पोहोचलो बघू शकता. आणि आमची डिलिव्हरी आलेली आहे. पिझ्झा मागवलेला आम्ही आणि आम्ही गेम अशीच ठेवलेली आहे. पिझ्झा आहे का? पिझ्झा पिझ्झा आहे का? बघू शकता काहीच आलेला आहे पिझ्झा आपला. लय मोठा मागवलेला आहेत गाई पिझ्झा बघू शकता. आणि काही जेवायला पण आहे डबा. आता हे पिझ्झा गावाने 11 वाजता जेवू आणि काही जास्ती काही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं नाही. बघू शकता कुशाल शेट. बघू शकता पिझ्झा 2 पिझ्झे मागवलेले आहेत. एवढे मोठे आहेत बघू शकता तुम्ही. तर आता खाऊन घेतो आणि नंतर गेम खेळतो. तुम्हाला दाखवतो त्याला कोण जिंकतो ते. बोल करती का? हॉटेल भाग्यश्री. हॉटेल भाग्यश्री. काही आम्हाला इथं एक भेटले. लय मस्त झाली. मगाशी यावंच लागतंय. यावंच लागतं. 77 यावंच लागतंय. यावंच लागतं. नाच करते का? नाच करती. काही इथं मस्ती चालू आहे. आता झाले काही इथं बाजूचे आहे ना. 2 पीस कालं मागून काही जाऊ दे आता बद्दल आपला. अजून 1 पीस पाहिजे त्याला. दे शेवटचा पीस देतो आम्ही रजा घेतो. आम्ही दमलो याला. आम्ही नवीन घरात आलो गेले. रिश्ते झाली थोडाची आणि समस्या करायची. समस्या होणार आमच्याकडून कडून घेतात. मराठी काय का तू देख देख. अभी नवरात्रि के बाद में ब्लॉग आएगा तभी तू आएगा. नाही राजकोट आले का अभी रुक तू. घंटा माझ्या घंटा काही आता आम्ही इथं उतरलेलो बघू शकता आणि सर्व झोपलेली आहेत आतमध्ये. काही शूट वगैरे करू नाही शकत. आता देवेर पण बाहेर बाकी झोपलेले आहेत. कुशल कलीला बाहेर आता. आणि काही आता आवाज नाही येणार माझा तरी मी जोरात बोलता. आता डायरेक्ट उद्या भेटतो. आणि काहीच आम्ही गेम वगैरे नाही खेळलो. नंतर कटाला लागला कारण की साधारण गेलो होतो ना बघून. आता जाऊन झोपतो आराम वगैरे करतो. तर गुड नाईट. The next day. आता फ्रेश वगैरे आम्ही झालेलो आहे आणि इथे आता ट्रेन थांबलेली आहे. इथे कुठं थांबले ते माहीत नाही. इथे लिहिलेलं काही बोर्ड नाही दिसत. आणि काही मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे बघू शकता. आता माझा आवाज कमी येत असेल सर्व आतमध्ये बसले. तर आता कुठे आम्ही किती वाजता 6 वाजता आम्ही पोचू. तर काहीच बघू शकते इथे सर्व बसलेले आहेत. चहा वगैरे गेम वगैरे खेळतात पुरा. आता आम्ही कटवा स्टेशनला पोचलेलो आहोत आणि इथे आमचं सिम कार्ड आता बंद झालेले आहेत कारण की आपल्या इकडचे सिम इथे चालत नाही. इथे मिलिंगवाले ते पोस्टपेड काय बोलतात ते चालतात. आता तिकडे गेल्यावर सिम कार्ड घ्यायला लागेल. चला आता जेवण वगैरे करून घेतो. बघू होतो बाहेर आलो तर स्टेशनवर काय दिसतो का पण काही दिसत नाही. चला आता जेवण करून घेतो आणि पण गेम खेळतात. बघत आता जेवायला घेतलेला चटणी आहे आणि इथे पापडी टाइमपास. आता जेवून घेतो. अरदास
जय माताजी. आता कशी पोहोचलेली आहे बघू शकता तुम्ही. इथे वरती भवन आहे आणि आता बॅग वगैरे काढतो. बघू शकता सर्व बॅगी वगैरे आणले. त्याला कटरा स्टेशनला आम्ही पोहोचलेलो आहोत. तर गाईज आता आम्ही पोहोचलो आहोत वैष्णोदेवीच्या दरबारमध्ये. मी गाडी केलेली आहे बघू शकता तुम्ही. इथे एक मागं बसायला लावले आणि आम्ही पुढं बसला. चला तर गाईज आता आम्ही इशा गाडी गेली स्टेशनमध्ये. आता बघू शकतो आवरी जण ॲडजस्ट करून बसलाय 7 जण. यो भाई बसले इथं. बघू शकता आता त्यांनी ट्रॅव्हल्स म्हणजे गाडीवाल्याने आम्हाला डायरेक्ट तिथे सोडलेलं आहे. आता रूमकडे जायचं आम्हाला. चला याचा एक स्नॅपमध्ये जीव घुसले काहीच. चला तर काहीच टॅक्सी आलेली आहे बघू शकता आणि इथून 5 मिनिटावरच आहे आणि वरती गेलेले आहेत. आता आम्हाला उद्या परवा पंजाबला जायला लागेल ना. तिथून ट्रेन आहे घरी जायची आणि जायची बघायला ते वरती गेलेले आहेत कसं काय आहे. आणि दर्शन आम्ही घरून काय नाही केलं ते सर्व बुक कारण की इथून आम्हाला किती दर्शनाला किती टाईम लागतो ना ते आम्हाला माहीत नव्हतं बघून. चला तुम्हाला सांगतो कसं काय ते आल्यावर खाली. तेवढी पब्लिक काही दिसत नाही आणि अजून पुढे आहे लय. आम्ही खूप मागे आहे आणि हा हॉटेल घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि इथून काही आता आमचा असा प्लॅन आहे का रात्री 12 वाजता दर्शनाला जायचा आणि आता इथून ना पहिले लगेच फ्रेश वगैरे होऊ. फ्रेश पण नाही पहिले असं म्हणजे बॅगी वगैरे ठेवू आणि पहिले ID कार्ड असतो ना तिथे वरती जायला ID कार्ड लागतो तो आम्ही घेऊ. आता नंतर तो 10च्या आधी बंद होतो म्हणून आता आम्ही पहिले जाऊन घेतो तो. आणि आता इथे चेकिंग वगैरे चालू आहे यांची ते करून घेतो. चला आणि काही कसं काय तुम्हाला मी सांगतो थोडा घाईच आहे आम्ही. आमच्याकडे थोडं टाईम खूप कमी आहे. 2 रूम आम्ही बुक केलेले आहेत. एक 4 बेड आणि 3 बेड आम्ही केलेलं आहे. चला आता फ्रेश वगैरे होतो नंतर भेटतो तुम्हाला. आता आम्ही आलो आहे ID कार्ड बनवायला. गर्दी नाही काहीच. चला गेट बनलेलं आहे बघू शकता काहीच आणि अजून यांचे बनवायचं बाकी आहेत आणि इथे बघू शकता आणि गर्दी काहीच नाही तुम्हाला सांगतो. चला इथे जरासा हे वाटतं म्हणून ते पोलिस बघतात नुसतं. चला आता इथून निघतो. काही उद्या आता दर्शनाला आम्ही आताच जाणार आहे आणि उद्या शिवगडीला पण जायचं आहे. हे प्लॅनमध्ये काहीच नव्हतं पण आता आम्ही आजवरती भवनवर गेलो ना दर्शनाला तर उद्या आम्ही शिवगडीला पण जाऊ शकतो आणि नंतर त्याच्यानंतर इथं अमृतसर. तर तुम्हाला कसं काय ते समजेलच ब्लॉकमध्ये. तर काहीच इथे दर्शनवरती मोबाईल लावलो आहे का माहीत नाही. जय माताजी. इथे फोटो काढासाठी इथे असं आहे म्हणजे सिस्टीम फोटोग्राफीसाठी इथे काढू शकतो आहे बघा. सर्व यांच्याकडे पोशन वगैरे आहेत. जय माताजी. तर आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहे बघू शकता तुम्ही. मार्केट चालू आहे इथे तेवढी पब्लिकच दिसत नाही काहीच. आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज. आम्ही आता इथे आलेलो आहे जेवायला बघू शकता. आता काय मागवतो ऑर्डर तुम्हाला दाखवतो. बघू शकता दाल तडका आणि पनीर मसाला टिक्का मागवलेला होता. आता सर्व जेवतात. चला आता जेवून घेतो पटापट. तर काय आता जेवण वगैरे झालेलं आहे सर्व निघालेलं आहे बघू शकता. आता आम्ही जरा घाई करतो कारण की 6 वाजता आरती होते वरती. 7 ते 9 वाजेपर्यंत मंदिर बंद असतो. बघून आम्ही आता घाई करतो. चला रूमवर जाऊन तुम्हाला काय येते तुम्हाला सांगतो. चला A few moments later. आणि आता आम्ही चालू वरती. आता वाजलेले आहेत 11ला 10 कमी आहेत आणि ID वगैरे घेतलेला आहे बघू शकता. बघू तिथं आम्ही आलेलो आहे आणि एवढं चढायचं आहे ना. अजय मागे जायचं आहे नाही याला काहीतरी 60 डोंगर बोलतात. 60 डोंगर चढायचे आहेत. एकदा मी 2 वर्ष आधी आलो होतो. जय माताजी. जय माताजी. जय माताजी. आणि चला आता तुम्हाला गेटापाशी जातो ना भेटतो. गेटापाशी पोचलेला आणि आता इथून वरती 60 डोंगर चढायचे आहेत आपल्याला. मेन इथे आता ID वगैरे आमचे चेक वगैरे होती इथे ID. आणि चला आता तुम्हाला दाखवतो सर्व पुढे थांबल्यात. 1-2 फोटो वगैरे काढतो. डायरेक्ट वरती घोडे वगैरे आम्ही जाणार नाही. राम नाम सुखधाम भजले. इथे फ्रेंड भेटले होते. भाई कुठलं तुम्ही? नेरूळ वाशी का? आम्ही पण डोंबिवली. चालेल. चला इथून ट्रॅकिंग चालू करतो आम्ही. जय माताजी. सारे बोलो जय माताजी. चला काहीच निघतो. आता किती तास लागतात बघूया. आता वाजलेले आहेत 11:10 पकडूया आपण. चला ते चेकिंग वगैरे होते बघू शकता. चला आता चालू झालेली आहे आमची ट्रॅकिंग. तुला काय वाटतं किती तासांत पोहोचू ओंकार?
हां तरी आपण लय अजून फिरासाठी लय ट्राय केली ना लवकर यायचा. आपला प्लॅन केव्हाचा होता वरती जायचा? उद्याचा होता ना? हां चालेल. ते काटे वगैरे घेतलेले आहेत चढासाठी, कम्फर्टसाठी घेतलेले आहेत. आम्ही नाही घेतलेले दोघाही, आद्या आणि मी. जरूरत लागत नाही. 2 वर्ष आधी आलो तेव्हा जरूरत लागली नव्हती. जय माताजी. आणि काही इथे बी बघू शकता एक नंबर इथे फोटो काढायसाठी बघू शकता सर्व असं बनवलेलं आहे. जय माताजी मंदिर आहे इथे बघू शकता. एवढं चढलो आणि भाऊ सांगतं 1 किलोमीटर किती चढलो यांनी लावलेला. आम्हाला असं वाटतं की जास्ती चढलं आहे पण भाऊने लावले 1 किलोमीटर झाले बोलतं. तर अजून पुढे आहेत आणि अजून मागे आहेत. आवाट हाईट अजून राशी जरा आत्ताशी 1 किलोमीटर झाले ना. जाऊ शकता भाई त्याला जायचं असेल तो. चला जायचं आम्ही तर चालतच जाणार आहोत. त्याला जायचं आलू जाऊ पण चालतच जाऊ. त्याला जायचं असेल तो घोड्याने जाईल. एक मंदिर आहे बघू शकता तुम्ही. जय माताजी. प्रतीक आणि आधी ते पुढे आहेत आणि हे सर्व मागे त्यांच्या बरोबर होतो पण ते हल्लो म्हणजे होतं. मी विचार केला की पुढे जाऊन थांबूया वापस त्यांच्यासोबत जाईल. हे दिसले तर त्यांच्यासोबत गेलोच तो. पुढे गेले ते अजून मला दिसत नाहीत. सर आता बघतो कसं काय ते दम लागले गायचं जाई. तर गाईत मी तिथून निघालो होतो तो एकदा पण थांबलो नाही. इथपर्यंत आलो आणि ते पुढे आधी ते आणि तो प्रतीक गेलो तो पण भेटला नाही मला. आणि तो कॉपीराइटर बघून लगेच बंद करता. खूप दम लागला होता बघून थांबलो होतो. बघूया पाणी बिणी पिऊया निघूया. नंतर बघूया थांबतो 5 मिनटं थांबतो या आधी तर ठीक. नंतर मग लगेच निघतो पुढे भेटूया. पुढे हवा टाईट झाली काहीच. 2 वर्ष आधी आलो होतो ना एवढं काही वाटला नव्हता पण आता फुल घामाघूम झालेला आणि तेव्हा थंडी पण होती. त्याला भेटतो नंतर. मागेच होते मीच पुढं होतो त्या मंदिरापाशी हे थांबलं होतं. मला दिसलं ना मी पुढं आलो. आता चला यांच्याबरोबर जातो जरा पौष्टिकसाठी फ्रूट खातो. बघा काकडी आणि पायनॅपल तर आता खाऊन घेतो. तर काही मध्ये आता तुम्ही समजलं न्यूज बघितली असेल. बघू आता कसं ढगड आलेलं आहे. समोरून खूप मोठं दिसतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार ना नीट. बघू शकता इथं पुढं काम चालू आहे इथं. अजून ते भरपूर मागे आहेत ओमकारचा. आम्ही पुढं आता चला बघू पुढं थांबू द्या ना. नवस बघू शकता तुम्ही. नवस आहे एक काठी पुढे ठेवतो आणि ते पुढे जातात. बघू शकता तुम्हाला दाखवतो थांबा. हिंमत लागते बाई. आपल्या आवरणं ज्या झाली ना रे. आपल्या आवरणं ज्या झाली ना. बघू येतं काहीच. जय माताजी. आणि आता काही ना आता नॉर्मल मी 3-4 घंटे लागला असेल ना खालच्या वरती यायला. हां जास्ती ना जास्त लागलं असेल ना काहीच. नवस आपली बस की बात नाही. किती बी काही झालं तरी अर्ध्यानं सोडून टाकू आपण. गमन यांचे पुढं भाई शरूड प्रतीक शेठ हुगले. ह्या काट्याचं काही काम नाही काही जेतल्यान सहारा आहे म्हणा. तो अंगावर बोर वाचतोय. जय माताजी. आणि काही आपल्या इकडचे खूप जण भेटतात. आता हे बदलापूरचेच पुढे आहेत ते. आणि मागाशी डोंबिवलीला पण भेटले होते. चला काहीच तो थोडा पाणी घेतलेला. पाणी पितो आता थांबल्यावर. रनिंगमध्ये पाणी नाही पित. आणि माझे हात बघू शकता इथं कार्ड चेकिंग होतं. बघू शकता. चला चेकिंग करून भेटतो. तर काही इथं थोडा आम्ही पाणी वगैरे प्यायला थांबलो बघू शकता. आणि ओशन वॉटर काहीतरी आहे इथं घेतलेला. आणि अजून ते लोक आले ना अजून भरपूर खाली असतील. आणि आमच्या रांग सिम कार्ड ना दुसरा इकडचा त्यांना फोन करू शकतो आम्ही. आणि आहेत बघू शकता फुल. तर काहीच बघू शकता इथून अजून 5.5 किलोमीटर जायचं आहे. आणि इथून गेल्यावर 6.5 आहे. इथून घोडे जातात म्हणजे. आणि इथून चालत जायचा रस्ता आहे. इथून पण चालत येतात. आता बघूया चला इथून जातो. आणि इथून ना काही पुढे ना म्हणजे टॅक्सी पण असणार वरती जायला. पण आम्ही चालतच जाणार. तुम्हाला दाखवतो चला टॅक्सी. इथे चेकिंग वगैरे आमची झालेली आहे. आणि इथून गार्डनसाठी बघत इथे तिकीट काउंटर आहे आणि लाईन आहे. पण आता रात्री बंद आहे बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला गाड्या दाखवतो थांबा. आणि काहीच इथे बघू शकता टॅक्सी आहेत पण रात्री बंद आहेत.
दुपारी चालू असतं ते. चला आणि 5 किलोमीटर इथून आपल्याला नेतात टॅक्सी. 5 किलोमीटर नेतात ना रे टॅक्सी. हां आणि आपली माणसं अजून बोलली नाहीत. खूप लांब असतील ते काय बघू येतात बारक्या मुलांसाठी. तर कसं झोपलेली आहेत आणि ती सामान न्यायसाठी असं भरपूर नेऊ शकता. आणि काही हवा स्लो येत असेल ॲडजस्ट करा कारण की काही हवा टाईट. आणि आता इथं बरं वाटतं कारण की तिथून तुम्हाला दाखवून तिथून घोडे जातात आणि इथून चालत जायचा रस्ता. तर तिथून म्हणजे जास्त चढण नाही, हलकी हलकी चढण आहे. आता बघू शकता पुढे चढण लागलेली आहे पण तेवढी नाही, हलकी आहे. आणि काहीच हा रस्ता खालून यायचा आहे. खालून गाड्या वगैरे येतात नाही, ते खालून आलेले आहेत. इथं JCB वगैरे तिकडे लागलेले आहेत. प्रत्येक वरीला जायला रस्ता आहे बघू शकता. जाता वेळी बघूया तिथे जाऊया. आता पहिले वरती जायचं आहे. बघू मंदिर है क्या? नजदीक है क्या? यो अलग है ना, यो अलग. हाँ यो अलग है ना, यो अलग. 2 किलोमीटर येता वेळीच बघू. चला बाई येता वेळीच बघू कारण की आपला हां. आणि काहीच तुम्हाला सांगतो काय आहे ते विषय. आम्ही जात ना त्याला रिझन आहे कारण की आम्हाला उद्या शिवगडला जायचं बघून. इथून आजूबाजूला जायला रस्ता आहे 400 मीटर रुलीला, पण इकडचे लोक सांगतात 2 किलोमीटर आहे. चला जाऊया ते आजू कालायला बघून जाऊन ये म्हणजे जाऊन येतो तिथून. बघूया तुम्हाला सांगतो किती लांब आहे ते. तुम्ही पण आल्यावर या. काहीच बघू आता हळदकुवारीला आम्ही पोहोचलेलो आहो. जास्ती ना 400 मीटरच होता. नशीब बोलो नाही यायचं होताच. इथं वेळी चालूच होतात तर दर्शन घेतो आता जाऊन. काही हळदकुवारीला आम्ही आलेलो आहे बघू शकता. खूप चांगलं वाटतं काही जिथं आलं तर गाईज तुम्ही समोरून बघू शकता. एक नंबर व्ह्यू येतो गाईज. आणि बघितल्यावर असं एकदम मन एकदम हलका होतं गाईज. एवढा सुंदर दिसतोय समोरून. म्हणजे असा फोटोन तुम्हाला नाही वाटणार पण रिअलमध्ये ना खूपच खतरनाक. मन एकदम गाईज ना एकदम शांत झाला इथं. व्हिडिओमध्ये नाही म्हणजे तेवढं येत पण एकच नंबर गाईज. काही जिथं आम्ही आता विचारलं इथे टोकन घ्यायला लागतो दर्शनाला आणि इथे वरती टोकन भेटतो. आणि हे सांगतात का म्हणजे गाठ सांगतात का तुम्ही आता टोकन घेऊन जा आणि वरतून वैष्णोदेवीवरून आपण दर्शन करू ना तेवढं तुम्ही या इथे, मग तुमचा नंबर लागेल तेवढपर्यंत. आणि इथं पब्लिक बघू शकता काहीच किती झोपलेत. भरपूर पब्लिक आहे. आणि काहीच मागाशी गतीमध्ये व्हिडिओ बंद करावं लागतं कारण की इथं माकडं आहेत आणि मोबाईल घेऊन जायची भीती वाटतं मागून. काहीच बघू शकतो इथे 100 रुपये तिकीट. आता बघूया आणि 7 जणांचं तिकीट घेतो. पण काहीच एक नंबर आहे. तर काही सोरी काही म्हणजे पैसे वगैरे नाहीत, मोफतच झालेलं आहे इथे. म्हणजे तिकीट दिलेलं बघू शकता इथं. नंबर आहे ना 300 किती आहे 33 338 नंबर आहे गाईज. चला बघूया आता किती वेळ लागेल तिथे सांगतील बोलतात. या आधी 221 चालू आहे. 221 काहीतरी 21 काहीतरी आहे बघ तिथे लिवले बघ ना. मग काहीच बघून तुम्हाला सांगतो. आम्ही इथून आलेलो आहे आणि आता टोकन वगैरे घेऊन आलेलो आहे. आता ते पुढे तर गेले नसतील मागत असतील, समजेल पुढे असेल तर ते थांबतील. आपण पासच जातो. चला आता तुम्हाला दाखवतो आता भवनला डायरेक्ट दर्शन घ्यायला. आम्ही येस तवर होईल बघूया. तिथे मोठी लँडस्लाईड झाली होती पूर्ण तुटलीला बघू शकतो इथं. पण आता सर्व रिपेअर झालेला. चला आता जाऊया. चला परत आलेला काहीच बघू शकता. वापस आला होता नवरात्र झाल्यावर वापस त्याचं प्रॉपर काम होईल. बघू समजेल वापस झाल्यावर तिथं दिसतात प्रॉपर काम होईल. बघूया चला. आता खूप जवळ आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं. आणि जास्ती चढण वगैरे नाही, नॉर्मल आहे. मस्त शांततेनं इथून जास्त त्रास नाही पण पाय खूप दुखतात गाईच. तर गाईज जी बघू शकता इथं पण झालेलं होतं. खूप खाली पडलेलं आहे आणि गाईज ओढून धरलेली आहे. पाय बी खूप दुखतात खूप बघू शकतात. तेवढं लांबून आम्ही इथं 10-15 मिनटातच चालत आलेलो आहोत. आणि तिथं कॉफी वगैरे घेतो कारण की चला ते कॉफी घेऊन येतात काय ते. इथंच बसतो आराम करतो थोडा. जय माताजी, जय माताजी, जय माताजी, जय माताजी, जय माताजी.
गाईज 11 किलोमीटर आमची रनिंग झालेली आहे आणि 3 किलोमीटर बाकी आहे. इथे लिव्हीला चला चेकिंग करून घेतो. इथे 3 किलोमीटर लिव्हीला बघू शकता. तसे रेस्टॉरंट म्हणजे खायला आपल्याला भरपूर रस्त्यात भेटतात. पहिले 2 वर्ष आधी आलो होतो तेव्हा असा काहीच नव्हता, म्हणजे नॉर्मल होतं. आता इथून 3 किलोमीटर पुढच्या इथून आपल्याला दिसलं तर भवन दिसेल तेव्हा तुम्हाला दाखवतो. चला हो, इथं शेट वगैरे सगळं काही जे आहे ते बिस्लेरी वगैरे, म्हणजे बिस्लेरीपासून सर्व काय आहे. आता त्यांना फोन केला होता, ते अजून काहीतरी बोलले 4-5 किलोमीटर मागे होते. त्याही रस्ता थोडा चेंज झाला होता त्यांचा, असं बोललं आम्हाला. त्यांना बोललो आम्ही पुढे थांबतो, तुम्ही या. डायरेक्ट भवनच्या इथे आम्ही जाऊन थांबतो. चला एवढं बघून गाईज त्यांना बोललो रस्त्यानं थांबू. आता आम्ही 11 किलोमीटर चालल्या. बाबाचं भेटलं ना आम्हाला, शेंगापूरचे जाम सपोर्ट करतात आम्हाला. आमची चेसिंग माहिती उरुम पुरी दिले. उरुम जय माता दी, जय माता दी. बरा वाटला अरे सारे बोलो ना. आमचं आधे काही टकत ना. आताच केदारनाथ केले, उरुम काही पुरी होत ना. माझी बी ना झाली पहिली वेळेस, एकवी वेळेला उरुम पुरी होतं, यायला ना झाले. चेतन आमचा पुरा पायांच्या वापा निघतात. ते अजून 5 किलोमीटर काही बघला ना, ते हैराण होतील काही. आम्हाला विश्वास नव्हता ओंकार पाण्या बिण्या चालेल, पण चाललं मला घोड्यावर यायचं चांगलं चालत. नशीब चांगला वाटला आम्हाला. जय माता दी. गाइस हमारा चेतन भाई इज व्हेरी दमिंग, पूरा दमिंग. घरात होते दमिंग भाई. पुढच्या मुळाला दिसला ना तो आता दिसल 1 किलोमीटर. बोललो ह्या टर्निंगवरून दिसेल. मन एवढा खुश झालं गाईस. काय दिसतं लुक गाईस बघा. मन एवढा खुश झालं ना, एवढं चालवण्याला काहीच वाटत नाही गाईस. इथं बघितल्यावर बघा गाईस, 1 नंबर गाईस. समोरून एवढा भारी दिसतो ना गाईस. इथून एंट्री मारण्याचा व्ह्यू दिसला गाईस, 1 नंबर. पुढे जाऊन मेहनत आली म्हणजे जाळी नसते पुढे, आता माहीत नाही पण नसते. चला तुम्हाला तिथं दाखवतो. अजून काही त्यांना 1 घंटा लागेल यायला. पुढे गेल्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करतो, बघूया. राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. तेरा पूर्ण हो सब काम, तेरा पूर्ण हो सब काम. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. संत समागम. त्याही गलती केली एक. ते घोडे येतात ते रस्त्यातून ते आले आणि आम्ही या रस्त्यातून आलो. आता ते येतील, ते इथून येतील असं ते मगाशी ते मामा भेटले ते सांगतात. आणि बघूया आता ते त्यांना खूप वेळ लागेल. तर काय जे आम्हाला ट्रेनमध्ये भेटला होता, आता इथे झोपलीला. आम्हाला बघून आम्ही उठूला, प्रत्येक चटणी उठूला याला. A few moments later. तर काही इथं आरती चालू झालेली आहे आणि आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि यांचं बी दर्शन झालेलं आहे. आम्ही इथे थांबलो त्यांची बॅग वगैरे घेऊन आणि दर्शन मस्त झालं. नशीब यांचं, नाही तर 8 वाजेपर्यंत थांबावं लागला असता. A few moments later. तर काही आम्ही कार भरवरला चाललोय रोपवेनी. आता वरतून येईलच, बघू शकता. जास्त गर्दी वगैरे नाही आहे. मस्त दर्शन वगैरे झालं काहीच आमचा. तर आता वरचं तुम्हाला दाखवतो. तर
तर काय आम्ही कार भैरवला पोहोचलेलं बघू इथं आता दर्शनाला चाललो आहे आणि इथे फोटो वगैरे काढू तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो तिथला त्यावेळेस दर्शन घेऊन येतो. Later. काही व्हिडिओ वगैरे काढली नाही कारण की हालत एकदम खराब झाली होती आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती आणि जाता वेळी तुम्हाला दाखवलंच होता. आता डायरेक्ट रूमवर जातो आणि कसं काय ते बघतो कारण की आता हे वाटते कुठे चालले जातं आठवून नाही माझ्या निघत ना बघूया रूमवर गेल्यावर तुम्हाला सांगतो कसं काय शिव कुठे चालले. 2 hours later. तर काही सकाळी आलो म्हणजे दुपारी आलो की रूमवरती आणि डायरेक्ट झोपलो होतो. आता उठले आणि येताना काही व्हिडिओ वगैरे काढला नाही आणि बघू इथं मॅगडीला आम्ही आलेलो आहे इथे जवळच होता आणि मार्केटमध्ये बघूया काहीतरी घेऊया बघून आलेलो आहे. इथं मॅगडी मागवलेलं अजून यायचं बाकी आहे तर आता खाऊन वगैरे घेतो नंतर भेटतो. तर काहीच भवन बघू शकता वरती आहे आणि इथं काहीच दुकानं आता बंद करायला घेतलेली आहेत निवड मागे तर बंदच झाली आहेत आणि ते आहेत आणि 11ला 10 कमी आहेत बघू शकता आणि मार्केट एकदम म्हणजे एकदम खाली आहे. आता बघूया अक्रोड वगैरे आम्ही बघतो टाइमपास घरी न्यायला तर तुम्हाला कुठे घेतो ते दाखवतो त्याला. तर इथं ते बदाम वगैरे आणि अक्रोड वगैरे घेतलेलं आहे आणि ते घरच्यांसाठी बांगडे वगैरे घेतात बघू येतात ताईसाठी. आता काय त्यांची शॉपिंग झालेली आहे आता बिल वगैरे करतो आणि निघतो त्याला इथून डायरेक्ट रूमवर. आणि या दुकानातून आम्ही घेतलेली आहे शॉपिंग केलेली आहे बघू शकता. आता यांची शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि काहीच आम्ही वरती व्हिडिओ वगैरे काढली नाही कारण की म्हणजे शक्ती नव्हती तेवढी म्हणून आणि जाता वेळेस मी दाखवलं होतं काय काय आहे ते बघून येत्या वेळेस काढली नाही व्हिडिओ वगैरे आणि मोबाईलात तर चार्जिंग पण नव्हती बघून तो. आणि आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा. बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या पंजाबला जाणार आहे तुम्हाला समजेल काय काय होतं ते ब्लॉगमध्ये. ऊंचे टेरों वाली बिगड़े बना दे मेरे काम.